महाराष्ट्र के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को एक खास धन्यवाद पत्र लिखा है। इस पत्र में उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज स्वर्गीय अभियान को लेकर पीएम मोदी द्वारा दी गई शुभकामनाओं और प्रेरणा के लिए आभार जताया है। बावनकुले ने कहा कि मोदी जी के राष्ट्राभिमानी शब्द हमारे लिए सिर्फ प्रेरणादायी नहीं बल्कि जनता के लिए सेवा करने का आशीर्वाद है। उन्होंने बताया कि 17 सितंबर से शुरू होकर 2 अक्टूबर तक चलने वाला यह अभियान किसानों से लेकर आम नागरिकों तक सभी को उनके अधिकारों और हक के प्रति जागरूक करने के लिए शुरू किया गया है। बावनकुले को पूरा विश्वास है कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के मार्गदर्शन में यह अभियान एक बड़ा जन आंदोलन बनेगा और महाराष्ट्र को सशक्त और आत्मनिर्भर बनाने की दिशा में अहम भूमिका निभाएगा। चंद्रशेखर बावनकुले ने अपने पत्र में प्रधानमंत्री मोदी को संबोधित करते हुए कहा कि सशक्त नागरिक, सक्षम महाराष्ट्र और विकसित भारत के संकल्प को पूरा करने के लिए शुरू किया गया छत्रपति शिवाजी महाराज अभियान एक ऐतिहासिक पहल साबित हो रहा है। उन्होंने लिखा कि जनता की भावनाओं को समझने वाले पीएम मोदी के राष्ट्राभिमानी शब्द हमारे लिए सिर्फ प्रेरणा ही नहीं बल्कि आशीर्वाद के समान है। बावनकुले ने प्रधानमंत्री मोदी को धन्यवाद देते हुए कहा कि आपने अपनी व्यस्तता के बीच इस अभियान को शुभकामनाएं और प्रेरणा से भरा पत्र भेजकर पूरे विभाग को नई ऊर्जा दी है। ये पत्र इस बात की पुष्टि करता है कि महाराष्ट्र जल कल्याणकारी कार्यों में हमेशा अग्रणी रहा है। 17 सितंबर से शुरू हुआ ये अभियान 2 अक्टूबर तक चलेगा और इसका मकसद राज्य के किसानों से लेकर आम नागरिकों तक सभी को उनके अधिकारों और हक की जानकारी और जागरूकता देना है। बावनकुले ने कहा कि इस अभियान में जनता की अभूतपूर्व भागीदारी बताती है। ये सिर्फ एक सरकारी कार्यक्रम नहीं बल्कि जन आंदोलन बन चुका है। उन्होंने आगे लिखा कि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के मार्गदर्शन में ये अभियान लगातार जनता के जीवन में सकारात्मक बदलाव लाएगा और महाराष्ट्र को सशक्त बनाने की दिशा में बड़ी भूमिका निभाएगा। पत्र के अंत में चंद्रशेखर बावनकुले ने पीएम मोदी के प्रति गहरा आभार व्यक्त करते हुए कहा कि आपकी शुभकामनाएं और मार्गदर्शन मुझे और मेरी टीम को हमेशा जन सामान्य की सेवा करने की शक्ति प्रदान करते हैं। धन्यवाद मोदी जी। चंद्रशेखर बावनकुले का ये पत्र साफ तौर पर दिखाता है कि केंद्र और राज्य सरकार मिलकर किस तरह महाराष्ट्र को सशक्त और जनता के अधिकारों के प्रति जागरूक बनाने की दिशा में काम कर रही है। राजस्व अभियानाचं कौतुक केलेलं आहे, काय सांगणार? महाराष्ट्रामध्ये 17 सप्टेंबर 2025 ला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिवसाच्या दिवशी राज्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सुरू करण्यात आलं। 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत म्हणजे महात्मा गांधीजी यांच्या जयंतीपर्यंत हे अभियान चालणार आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या अभियानाला आशीर्वाद दिले आहे। या अभियानामध्ये केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या संपूर्ण योजना शेतकरी, शेतमजूर आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचणार आहे। या अभियानामध्ये पांधन रस्त्याचे डिमार्केशन आणि क्रमांक टाकणे आणि पांधन रस्त्याची कामे सुरू करणे, सर्वांसाठी घरे योजनेमध्ये पट्टे वाटप करणे, या अनेक योजना या अभियानामध्ये घेतलेल्या आहेत। आणि महत्त्वाचं जे माननीय पंतप्रधान मोदीजींनी गरीब कल्याण, मध्यमवर्गीय कल्याणाकरता जीएसटी जी महत्त्वाचा जीएसटी ही 28% 5% आणली। काही वस्तू जीएसटीच्या बाहेरही केल्या, त्याचंही या अभियानामध्ये आम्ही या ठिकाणी घरोघरोपर्यंत हे पोहोचवणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं स्वदेशी वस्तू वापराव्यात, स्वदेशीचाच वापर करावा, हाही त्या ठिकाणचा जो माननीय मोदीजींनी एक मूलमंत्र दिला
त्यालाही आम्ही घरपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय करणार आहोत. जे पूरग्रस्त नुकसान झालं त्यांना तात्काळ मदत आजपासून जी कॅश वाटप करतो आपण 5,000ची ते होणार आहे का, आणि इतर मदत कधीपासून वाटप होईल? कारण डेटा सगळ्या सरकारकडे, महसूल विभागाकडे आहे. 2,230 कोटी रुपये वाटप झाले आहेत. आणि आता कालपर्यंत पुन्हा जेव्हा मी संपूर्ण वॉर रूममधनं माहिती घेतली, 17 लाख हेक्टर त्या ठिकाणी जमिनीच्या पिकाचं नुकसान पुन्हा आता कालपर्यंत 95 आले आहे. याचेही सुद्धा आज उद्या GR निघतील. तातडीची मदत जी शेतकऱ्यांना द्यायची आहे ते तहसीलदार मार्फत, कलेक्टर मार्फत ती वेगळी द्यायची आहे. शेतकऱ्याचे पैसे वेगळे द्यायचे आहेत. सोबतच जे घरं पडले आहेत त्यांचे पैसे वेगळे द्यायचे आहेत. जी काही वेगवेगळ्या आपल्याला खावटी द्यावी लागते ते द्यायची आहे. तर असं वेगवेगळं जे 8-10 प्रकारचे आम्ही आपत्ती व्यवस्थापनमध्ये जे मदत पुनर्वसनाच्या माध्यमातून जे वाटप करतो ते सारं वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे. अनेक लोकप्रतिनिधी, जनप्रतिनिधी, NGOज आणि मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक सुद्धा या ठिकाणी आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करतात आहे. मला असं वाटतं की आपत्ती फार मोठी आहे, नुकसान फार मोठं झालं आहे. यातनंच लोकांना कसं बाहेर काढता येईल याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारचा सुरू आहे. सोयाबीनचे पंचनामे करण्याचे आदेश जे आहेत ते महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना नाही असं म्हणतायत. ते सोयाबीनचं जे येलो मोजॅक आलं त्याचे पंचनामे अजूनही सुरू झाले नाही. त्याचेही पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिलेले आहे. सर्वच नुकसानीचे पंचनामे देण्याचे आदेश सुरू झालेले आहे. त्यामुळं कोणीही असं म्हणू शकत नाही की पंचनामे होणार नाही. सर्वच पंचनामे होणार आहे. माती वाहून गेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये, वाळू सुद्धा आलेली आहे शेतांमध्ये. या संदर्भात महसूल विभागाचं काय धोरण आहे? खरडून गेलेल्या जमिनीबद्दलचे आम्ही वेगळे पंचनामे करतो. त्याच्याकरता वेगळा नॉर्म्स आहे पैसे देण्याचा. खरडून गेलेल्या जमिनी रिस्टोअर करणे आणि ते जे त्याचं नुकसान फार मोठं होतं कारण पुन्हा पीक येत नाही, त्यामुळे त्या जमिनी चांगल्या करणे याकरता शासनाची वेगळी मदत शेतकऱ्याला आम्ही करतो. फळगळ पण झाली आहे मोठ्या प्रमाणात. एका महिन्याचा पगार देण्याचं जाहीर केलं आहे. आज विजय वडेट्टीवार 6 महिन्यात तुम्ही पगार देणार जाहीर केलं आहे आणि इतरांनी सुद्धा, भाजप काँग्रेस सगळ्या आमदारांनी 6 महिन्यात. आमच्याही आमदारांनी 1 महिन्याचा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि अजून जी काही मदत पगारानेच नाही, जी काही मदत खाजगी स्वरूपाने जी काही मदत त्या ठिकाणी NGOच्या माध्यमातून आमचे सर्व आमदार, लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पार्टीही या ठिकाणी आमचे कार्यकर्ते करत आहेत. नरखेड, काटोल, सावनेर या भागामध्ये मोसंबी आणि संत्रा गळ वाढलेली आहे. प्रचंड मोठं नुकसान होत आहे. त्याचे पंचनामेही सुरू झालेले नाही. मी स्वतः त्याची पाहणी करणार आहे. आमचे जिल्हाधिकारी आणि आमची टीम स्वतः जाऊन पाहणी करणार आहे आणि अमरावती किंवा नागपूरमध्ये जे काही नुकसान झालं त्याचेही पंचनामे आम्ही करणार आहोत. उद्धव ठाकरेंनी 10,000 कोटीची केंद्राकडे मागणी केली आहे पूरग्रस्तांच्या. उद्धव ठाकरेंचा जो सल्ला आहे तो सल्ला आम्ही ऐकला आहे. शेवटी NDRFच्या नियमाप्रमाणे जे जे काही मदत शेतकऱ्याला द्यायची द्यावीची असतं आणि उद्धव ठाकरेजींनी काही जर त्यांना सांगायचं असेल तर मीडियाच्या माध्यमातून नको, एखादं पत्र वगैरे काय त्यांचं म्हणणं आहे. आणि शेवटी विरोधी पक्षाची जबाबदारी आहे सरकारला चांगल्या सूचना देणे, सरकारकडे मागणी करणे, त्यांच्या मागणीचा विचार करेल. अकोला तालुक्यामधील पळसोबळे मंडळ आहे महसूल विभागाचा, तिथले महसूल मंडळ अधिकारी जे आहेत त्यांनी त्यांच्या शेतात बांध बांधला आणि वरचे जवळपास 300 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज चिखल आणि पूर सदृश स्थिती आहे. मंडळ अधिकारी ऐकायला तयार नाही आणि त्यांच्या मंडळ अधिकाऱ्याच्या हेकेखोरपणामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. सकाळी ABP माझावर ही बातमी मी पाहिली. 3-4 शेतकरी पावसात उभे आहेत, ते पूर्ण पाणी त्यांच्या शेतामध्ये आलं आहे आणि मंडळ अधिकारी म्हणतो माझं शेती आहे त्यामुळे माझी काही चूक नाही आहे. ते बघितलं आहे. पण मी स्वतः डिव्हिजनल कमिशनरला त्या ठिकाणी चौकशी करायला लावणार आहे. आत्ताच चौकशी करायला लागणार आहे कारण मी येता ती बातमी बघितली. पण मंडळ अधिकाऱ्यांनी 300 शेतकऱ्याचं जर नुकसान केलं आहे